नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजवर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? कारक। काय आहे तिचं नाव? कारक। आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय बघणार किंवा काय करणार आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले कारक यांची प्रकार आणि यांची परिभाषा आणि यांचं काही उदाहरण बघितलेलं आहे। तर याबद्दल आपण इथे यांचा काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, तुमच्या समोर पहिला प्रश्न आलेला आहे की नाही? हो। तर पहिला प्रश्न काय आहे ते आता आपण बघणार आहे। निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त कारक पहचान कर उनके भेद लिखो। निम्नलिखित वाक्यातून आपल्याला प्रयुक्त कारक पहचानायचं आहे किंवा त्यांचा भेद पण लिहायचा आहे। तर चला बघून घ्या। पहिला आहे दंत चिकित्सक एक एक को बाहर कर देगा। दंत चिकित्सक एक एक ला बाहर करणार आहे। तर याप्रमाणे एक एक को, तर हा कोणता आहे? कर्मकारक आहे। हा कोणता आहे? कर्मकारक आहे। कळलं? हो। आता आपण दुसरा पाहणार। मैं नेहरू जी, शास्त्री जी एवं इंदिरा जी से मिल चुका हूं। मी नेहरू जी, शास्त्री जी एवं इंदिरा जी यांना भेटलेला आहेत। पुन्हा सांगू? हो। मी नेहरूजी, शास्त्रीजी एवं इंदिराजी यांना मिळून भेटून आलेला आहे। तर याप्रमाणे मे कर्ताकारक, मे काय आहे तुमचा? कर्ताकारक आहे। आता आपण तिसरा पाहणार। जिवा ने पहली बार ऐसा कलुषित विचार सुना था। जिवा हा पहिली बार ऐसा कलुषित विचार त्यांनी ऐकला होता। तर जिव्हा ने, तर हा कोणता आहे? कर्ताकारक आहे। कळलं? हो। जसं तुम्हाला इथे प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला तिला असं प्रश्न विचारून जाणार आहे, तर तुम्हाला असंही जाणून पाहिजे आहे की हो कोणता कारक आहे। कळलं? हो। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, चौथा, राजा साहब की सिर्फ सांस चल रही थी। राजा साहब यांची फक्त सांस चढत आहे। तर याप्रमाणे राजा साहब की सिर्फ सांस, तर याप्रमाणे संबंधकारक, हा कोणता कारक आहे? संबंधकारक आहे। आता आपण पाचवा पाहणार। हमारे नोकिलेपन के कारण बड़े बड़े भी हमसे थराते हैं। आमच्या नोकिलेपणाचं कारण आम्ही मोठ्याचं मोठा लोक आम्हाबद्दल थरथरात आहे। तर हमसे करणकारक, हमसे काय आहे तुमचा? करणकारक आहे। हमसे काय आहे तुमचा? करणकारक आहे। आता आपण पाहणार आहे सहावा, छुट्टियों में रोज घूमने आया करेंगे। जेव्हा आम्हाला सुट्टी भेटणार आहे तेव्हा आम्ही रोज फिरत येणार आहे। कळलं? हो। तर छुट्टियों में अधिकरण कारक, छुट्टियों में काय आहे तुमचा? अधिकरण कारक आहे। कळलं का? हो। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, सातवा, राजकुमारियों के उत्तर से राजा को बड़ी निराशी हुई। राजकुमारी यांचं उत्तर बद्दल राजाला खूपच मोठा निराशी झालेला होता। तर इथे राजकुमारीयोने उत्तर संबंधकारक, राजकुमारीचे उत्तर हा एक संबंधकारक आहे। आता आपण इथे पाहणार आहे आठवा, कल तुमसे बात हुई। काल तुमच्या बरोबर आम्ही बात केलेले आहे। तर इथे तुमचे करणकारक, इथे काय तुमचे करणकारक आहेत। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। तर चला बघून घ्या। मेरी पूरी क्लास पिकनिक पर जा रही थी। माझी पूर्ण क्लास पिकनिक पर चाललेला आहे। पिकनिक पर अधिकरण कारक, पिकनिक पर काय आहे तुमचा? अधिकरण कारक आहे। आता आपण दहावा बघणार। छोटे से छोटे व्यक्ति अपने जीवन की सार्थकता पर आ जाएगा। छोटे से छोटा व्यक्ती, खूपच लहान तो लहान व्यक्ती आपल्या जीवनची सार्थकताबद्दल येणार आहे। तर जीवन के साथकर्ता संबंधकारक, जीवनचे साथकर्ता हा काय आहे तुमच्या? संबंधकारक आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। नाही कळाले तर पुन्हा सांगत आहे मी। कळाले? छान। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। तर चला बघून घ्या। बघा, निम्नलिखित वाक्य में कारक की उचित विभक्त्या लगाकर पूर्ण करो। तर इथे से आलेला होता। तर यांचं उत्तर आहे, इमारत की दीवार नींव से उठ रही है। इमारत यांचे दुकान नीवावर उठत आहे। दुसरा, मेरे सामने परिवार को पालने की समस्या है। तर को हा तुमचा कारक होता। माझे परिवार बद्दल तुमच्या पालण्याची समस्या खूपच मोठी आहेत। लो भाई तुम्हारी चांदी की कुल्हाड़ी, तर की इथे कारक आहे। लो भाई तुमची चांदीची कुल्हाड़ी। बघा, राजकुमार जी प्रयाग में रहते थे। राजकुमार जी हे प्रयाग मध्ये राहत होते। पाचवा, पत्नी ने सामान की एक लंबी सूची बना दी। पत्नी यांनी सामानची एक लंबी सूची बनवलेली आहे।
6वा, पिताजी दिवार से कहोनिया टिकाव रो रहे थे. पिताजी म्हणजे वडील. वडील हा दिवाराबरोबर कहोनी टिकाव रडत होते. तर याप्रमाणे 7वा, मनुष्य की चारित्रता प्रेम में है. मनुष्य यांची चरित्रता कुठे आहे? प्रेमबद्दल ही आहे. तर इथे में, ने, से, में. तर हा सगळं तुमचा काय आहे? विभक्ती आहे. चला अजून बघून घ्या. बघा इथे, रेखांकित कारक चिन्हों के स्थान पर सही विभक्त्या सह के वाक्य फिर से लिखो. रेखांकित जे चिन्ह दिलेले आहे त्यांच्या स्थानावर आपल्याला सही विभक्ती लिहायचं आहे. तर चला बघून घ्या. पहिले, बड़ी बहन ने गेहूं के दाने में खिड़की से बाहर फेक दिया. मोठ्या बहिणीनं गेहूंचे जे दाना होते खिडकी ते बाहेर टाकलेले होते. तर इथे उत्तर, बड़ी बहन ने गेहूं के दानों को खिडकी से बाहर फेक दिया. तो में याच्या स्थानावर विभक्ती लागलेला आहे. तर को, मोठ्या बहिणीने गेहूंच्या दानाला खिडकीच्या बाहेर फेकलेले आहेत. आता आपण दुसरा बघणार. कल जुहू से विश्राम कर लेंगे तो थकान दूर हो जाएगी. काल आम्ही जुहू बरोबर विश्राम करणार आहे तर आमच्या थकान दूर होणार आहे. तर याबद्दल कल जुहू पर, से बद्दल पर, विश्राम करेंगे तो थकान दूर हो जाएगी. तर याबद्दल असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. तिसरा बघा, ये पूर्णिमा पर रात थी. हा पूर्णिमाची रात आहे. तर इथे बघणार तुम्ही पर, इथे की, इथे पर आणि इथे की दिलेले आहेत. मेरी पूरी क्लास पिकनिक से जा रही है. तर पूरी क्लास पिकनिक पर जा रही है. तर तिथे सेचं पर होणार आहे. आज में रोटी का इंतजाम हो जाएगा. आज की रोटी का इंतजाम हो जाएगा. तर याबद्दल तुम्ही बघणार इथे की में यांचं की विभक्ती होऊन जाणं आहे आणि असं परिवर्तन होऊन जात आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. ते बघा 6वा, सभी लोग सकते पर आ गए. सभी लोग सकते में आ गए. सभी लोग सकते पर आलेला है. सभी लोग सकते में आ गए. 7वां, मनुष्य के जीवन की रक्षा से नाखून बहुत जरूरी थे. इथे तुम्ही बघणार आहे 7वां, मनुष्य यांचे जीवनची रक्षासाठी नाखून खूपच महत्त्वपूर्णची आहे. तर मनुष्य की जीवन की रक्षा के लिए नाखून बहुत जरूरी थे. तर इथे बघणार तुम्ही से आणि इथे के लिए. तर अशा प्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघून घ्या. तर तुम्ही आज काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे कारक हे यांच्या प्रश्न उत्तर येणार आणि कसं बरोबर त्यांचे परिवर्तन होऊन जात आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे जिथे तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला नाही कळणार तिथे तिथे तुम्ही पुन्हा ऐकून घ्यायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.